बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सगळ्यांचंच लक्ष लागलंय ते शिवतीर्थावर आणि हीच बुलेटिनची पहिली बातमी आहे। ब्रेकिंग न्यूज आहे, कारण शिवतीर्थावर मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे। पुढचे 2 ते 3 तास शिल्लक आहेत। राज ठाकरे काय भूमिका मांडणार हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। संध्याकाळी बरोबर 6 वाजता पुढच्या 2 तासात शिवाजी पार्कवर जाहीर सभेला सुरुवात होईल। मनसेच्या इंजिनाची दिशा या सभेच्या माध्यमातून निश्चित होणार आहे। गुढीपाडवा आणि दादरमधील मनसेची सभा हे गेल्या 10 वर्षांपासूनचं समीकरण आहे। प्रत्येक सभेत राज ठाकरे यांची एक वेगळी भूमिका आपल्याला पाहायला मिळत असते। यातच यंदाही गुढीपाडवा मेळावा 6 वाजता दादरमधल्या शिवतीर्थावर साजरा होतोय। या सभेची उत्सुकता सर्वांनाच आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलतायत, महायुतीत राज ठाकरे यांनी सहभागी व्हावं, राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा द्यावा, असं या सभेपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना आवाहन केलेलं आहे। या आव्हानाला राज ठाकरे आता सकारात्मक प्रतिसाद देत आहेत। नेमकी काय भूमिका घेत आहेत याकडे नजर आहे। मला नाही वाटत राजसाहेब काय करतील। राजसाहेब ठीक आहे, आमचा वैचारिक विरोध आहे नक्की, त्याच्याविषयी काही प्रश्न असायचं काही कारण नाही, पण तो राजसाहेब काही मला असं वाटत नाही की या महाराष्ट्र, कारण हे जे सगळे लोक आहेत आज देशातलं जे भारतीय जनता सरकार हे काय महाराष्ट्राच्या हिताचं काम करतच नाही। राजसाहेब एक संवेदनशील व्यक्तिमत्व हे मान्य केलंच पाहिजे। त्यामुळे ते अशा मनामनात द्वेष निर्माण करणाऱ्या, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये भेद करणाऱ्या, या महाराष्ट्रावर अन्याय करण्यावर कधी जाऊ शकणार नाही असं मला वाटतं। म्हणजे हा सौदा आहे ना, सौदेबाजी नाही। एक जागा हे घ्या, एक जागा ते घ्या। मी सांगितलं ना, मी राजसाहेबाविषयी निश्चित सांगेल की ते सौदेबाजीला बोलणार नाहीत। राज ठाकरे हा वाघ माणूस आहे, पण त्याचा कोला करायचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे। राज ठाकरे दिल्लीच्या सत्तेपुढे कधी झुकणार नाहीत असं ते वारंवार सांगत होते, पण दिल्लीची वारी करून त्यांना यावं लागली। यात कुठेतरी राज ठाकरेंना अडचणीत आणण्याचं काम आणि त्यांना कुठेतरी पिंजऱ्यात अडकवण्याचं काम कदाचित होतंय का, अशी शंका महाराष्ट्रातील लोकांना आहे। आणि राज ठाकरे दिल्लीच्या पुढे झुकणार नाही ही सुद्धा अनेक मराठी माणसांची अपेक्षा आहे। ते त्या ठिकाणी मांडताना बोलताना दिसत आहे। म्हणूनच आज जे काही बोलतील ते सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध असतील आणि दिल्ली शहरापुढे झुकणार नसेल असं मला वाटतं। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया शिवतीर्थावर आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडे। ज्योत्स्ना, 4 वाजता आहेत, पुढचे 2 तास उरलेले आहेत। पुढच्या 2 तासात आता या ठिकाणी मेळाव्याला सुरुवात होईल आणि मनसेचं हे इंजिन नेमकं महाविकास आघाडीत महायुतीत सहभागी होणार का याची उत्तरं मात्र या मेळाव्याच्या माध्यमातून मिळणार आहेत। कार्यकर्ते या ठिकाणी जमण्यास सुरुवात झालेली असेल, कसं वातावरण आहे त्या ठिकाणी, काय सध्या परिस्थिती आहे? लागवी अगदी बरोबर आहे। आपण सध्या शिवाजी पार्क मैदानामध्ये आहोत, जिथे आपण बघू शकतो की कशा प्रकारे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गुढीपाडवा मेळावा जे आता थोड्या 2 तासातच सुरू होईल याची कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे। आपण एकदा बघूया की स्टेजवरती जे आहे ते झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, त्याचबरोबर इंजिनचं त्यांचं जे निवडणुकीचं चिन्ह आहे ते आहे, त्याचबरोबर आसन व्यवस्था आपण बघतोय की कशा प्रकारे केलेली आहे। त्याचबरोबर बाजूला आपण बघतोय की छत्रपती शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे त्यांची अर्धाकृती पुतळा जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले आणि प्रबोधनकार ठाकरे असे 3 फोटो जे आहेत ते राज ठाकरे यांच्या या जो मेळावा होणार आहे त्याच्या स्टेजसाठी ठेवण्यात आलेला आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रबोधनकार ठाकरे हे महाराष्ट्राचे खूप मोठे वैचारिक विचारवंत होऊन गेलेले आहेत आणि त्यांचे विचार मग ते महाविकास आघाडी असो महायुती असो कोणीही नाकारलेले नाहीत आणि त्यांचा फोटो सुद्धा राज ठाकरे यांच्या प्रत्येक सभेमध्ये दिसून येतो। त्याचबरोबर आपण बघतोय की आसन व्यवस्था कशी करण्यात आलेली आहे, तर सुरुवातीला जे आहे ते VIP म्हणजे विशेष निमंत्रित जे आहेत त्यांची आसन
शासन व्यवस्था असणार आहे. त्याच्यानंतर लागवी खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे की वकिलांना सुद्धा बोलवण्यात आलेलं आहे आणि वकिलांसाठी इतक्या म्हणजे जवळपास त्या 101 खुर्च्या ज्या आहेत त्या वकिलांसाठी ठेवण्यात आलेल्या आहे. ही एक वेगळं आपण बघतोय की विशेष निमंत्रित पत्रकार आणि त्याच्या अगदी समोर फ्रंटला जे आहे ते वकिलांची मोठी फौज जी आहे ती या गुढीपाडव्याच्या मेळाव्याला बसणार आहे. त्याचबरोबर आपण बघतोय की एकूणच जवळपास 25,000 खुर्च्या ज्या आहेत ते या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे. पोलिसांचा कडक असा बंदोबस्त जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराज या पार्कला जो आहे तो देण्यात आलेला आहे. राज ठाकरे हे एकला चलोचाच नारा देतील असं आपण याकरता एक अंदाज वर्तवू शकतो, कारण आपण बघतोय की संपूर्ण जे शिवाजी पार्क मैदानाला जे आपण झेंडे बघतोय तिथे फक्त आणि फक्त मनसेचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच झेंडा आहे. नाहीतर आपण यापूर्वी पण बघितलं की आता जे मित्रपक्ष, कारण आता पक्ष असा एक कुठला राहिला असेल तर तो राज ठाकरे यांचा मनसे, ज्यांनी अजून त्यांची भूमिका पूर्णपणे स्पष्ट केलेली नाहीये की ते कोणासोबत जाणार आहे. मात्र आपण या शिवाजी पार्क मैदानाची जर सध्याची स्थिती पाहिली तर एकूणच फक्त मनसेचे निवडणूक चिन्ह असलेलं इंजिन आणि त्यांचा भगवे झेंडे जे आहेत त्यानेच ह्या संपूर्ण मैदान जे आहे ते सजलेलं आहे. त्याचबरोबर साधारण 20 ते 25,000 लोकांची बसण्याची व्यवस्था जी आहे ती या खुर्चीच्या माध्यमातून म्हणजे खुर्च्यांवरती बसण्याची व्यवस्था जी आहे ती जवळपास 25,000 खुर्च्या ज्या आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत. महिला पोलीस बल असो किंवा पुरुष पोलीस बल असो, मोठा मुंबई पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो शिवाजी पार्क मैदानाच्या आतमध्ये सुद्धा आणि बाहेर संपूर्ण ह्या गोल वर्तुळ जे आहे त्याला उभारण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आपण बघतोय की राज ठाकरे यांच्या व्यतिरिक्त कोणत्याच इतर नेत्यांचे म्हणजे अगदी आपण बघतोय की मनसेमध्ये जे इतर नेते आहेत त्यांचे सुद्धा फोटो किंवा होर्डिंग्स नाहीयेत. फक्त आणि फक्त राज ठाकरे यांचेच फोटो, यांचेच होर्डिंग असलेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये ते नेमकं काय बोलतात हा दरवर्षीचा पडलेला प्रश्न आहे आणि सगळ्यांनाच ऐकायची उत्सुकता असते. मात्र यावर्षी लोकसभेच्या, विधानसभेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असल्यामुळे राज ठाकरे नेमकं आजच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात काय बोलतील याकडे विरोधकांचं सुद्धा तितकंच लक्ष असणार आहे. निश्चित मनसेच्या इंजिनाची दिशा नेमकी स्पष्ट करणारा हा मेळावा असणार आहे. त्यामुळे अर्थातच या मेळाव्याकडे सगळ्यांच्याच नजरा. तुर्तास धन्यवाद ज्योत्स्ना, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात सातत्याने अपडेट घेत राहू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.